नर्मदे हर. आजचे परिक्रमेतला आमचा 63वा दिवस सानप महाराज ग्रुप आणि गाडासराई या ठिकाणावरून सकाळी आम्ही पूजापाठ करून 6 वाजता निघालो होतो. परंतु आजचं वातावरण अतिशय धुक्याचं आहे आणि छोटे छोटे दव आहेत. परंतु परिक्रमेमध्ये या सर्व गोष्टीवरती मात करावं लागतं आणि परिक्रमेमध्ये पुढे चालावं लागतं. म्हणून आम्ही 6 वाजता निघालो आहेत. आता साधारणतः 6:45 वाजत आलेत. तरीही वातावरण अशा प्रकारचं आहे. नर्मदे हर. अगदी 20-25 फुटापर्यंतच रोड दिसतोय. नर्मदे हर. आज 4 जानेवारी 2026 आणि परिक्रमेतला 63वा दिवस. नर्मदे हर. आजचा साधारणतः नियोजन असं आहे की अमरपूरपर्यंत जाण्याचं. पाहूया माई काय तिचे नियोजनात आहे तसं होईल. छानसं सुंदर मंदिर. परिक्रमेमध्ये चालत असताना सागर जो चौक आहे त्याच्या पाठीमागे जिंदगी भर नर्मदे हर. नर्मदे हर. हो आहेत ना हे काय. हो नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे हर. हा समोर जात आहे तो दिंडोरी रोड. आपण या रोडने आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि हा जो जात आहे समोर हा समनापूर रोड. आपणास बोर्ड दाखवतो. गाडासराईपासून हे अंतर साधारणतः 6-6.5 किलोमीटरचं आहे आणि इथं आल्यानंतर अशा प्रकारचे बोर्ड लागतात. ज्याला समनापूर मार्गे जायचं असेल त्याने समनापूर मार्गे जाऊ शकता. ज्याला दिंडोरी मार्गे जायचं त्याने दिंडोरी मार्गे जाऊ शकता. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही सानप महाराज ग्रुप या समोरच्या समनापूर मार्गाने पुढे जात आहोत. नर्मदे हर. हे आमचे हरिभक्तपरायण नलवडे महाराज. छानसा काकडा चालू आहे. धुक्याचं वातावरण आहे आणि आता तर थोडंसं थेंबी गळायला लागलेत या धुक्यामधून. चला पाहूया. निसर्गाच्या पुढे कोणाला काही चालत नाही. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आता आपण आलेलो आहोत बोंदर या ठिकाणी आणि समनापूर मार्गापासून बोंदर हे 2.5 किलोमीटर आहे. दिंडोरी रोडपासून जो रोड फुटतो समनापूर मार्गे तिथपासून हे गाव 2.5 किलोमीटर आहे. परंतु आज 9 ते 8-9 किलोमीटर आत्तापर्यंत अंतर झालं आहे. परंतु धुकं वाढतच चाललं आहे आणि दव बी त्याच्यामध्ये वाढत आहेत. अशा प्रकारचं आजचं वातावरण अतिशय खराब आहे. परंतु बसून चालेत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे.
हे बघा आमचे नाशिकचे महाराज सांगळे महाराज, वय वर्ष 78, परिक्रमा 3 वर्षे, तिसरी परिक्रमा चालू आहे. तिसरी परिक्रमा. आणि आता अजून किती करायच्यात? अजून महिना दिले तर करू तर वर. अरे वा, छान. आणि चालताय जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर, आहे की नाही? हा, वा. आणि थकत नाहीत, दमत नाही, नाहीत, नाही, काहीच नाही, काहीच नाही. थकवा येत नाही. गाव कोणतं? पळाशी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. हा, नाव? नाना सांगळे. वा वा. नर्मदे हा, हा. माय आशीष शक्ती देव आपल्याला. तुझा लाडका ग मुरलीन मारितोय हका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारी हाका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारी हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. मुरलीने मारितोय हाका ग मुरलीने मारितोय हाका. मुरलीने मारितो हाका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशोदे तुझा लाडका ग. मुरलीने मारितोय हाका. मुरली वाजवली अयोध्या नगरी ग मुरली वाजवली अयोध्या नगरी. मुरली वाजवली अयोध्या नगरी ग मुरली वाजवली अयोध्या नगरी. याने भुलविल्या गवळणी ग याने भुलविल्या गवळणी. याने भुलवल्या ग याने भुलविल्या गवळणी. पांडवाचा पाठीरा सखा ग. मुरलीनं मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. म्हणा यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. मुरली वाजवली कुंजवनी ग मुरली वाजवली कुंजवनी. मुरली वाजवली कुंजावनी ग मुरली वाजवली कुंजावनी. याने भुलविल्या गवळणी ग याने भुलविल्या गवळणी. याने भुलविल्या गवळणी ग याने भुलविल्या गवळणी. पांडवाचा पाठी राखा ग मुरलीनं मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशोदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. मुरलीने मारितोय हाका ग मुरलीने मारितोय हाका. मुरलीने मारितोय हाका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. एका जनार्दनी वाजवली मुरली ग एका जनार्दनी वाजवली मुरली. एका जनार्दनी वाजविली मुरली ग एका जनार्दनी वाजविली मुरली. तिने ताळाने ती ऐकली ग तिने ताळाने ती ऐकली. ऐकली ग तिने हरी नामाला विसरू नका ग मुरलीनं वा. मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीनं मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीनं मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीने मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग वा, वा, मुरलीनं वा, मारितोय वा, हाका. नलवडे यशवदे महाराज. तुझा लाडका ग मुरलीनं मारितोय हाका. यशवदे तुझा लाडका ग मुरलीनं मारितोय हाका. नर्मदे हर, नर्मदे हर. ये हमारे उर्मिला बेटी एक मानिकपुर में उर्मिला बेटी और ये माता जी, इन्होंने एक कड़ी भजिया और अभी पूरी करने वाली थी, लेकिन हम बोले उनको हमारे लिए रोटी ही बनाओ, ये अच्छा रहेगी। और बहुत अच्छा प्रेम करते हैं। हम पिछली बार भी 2-3 बार आए थे और अभी 10-12 लोग हैं हम सानप महाराज ग्रुप के माई के भक्त सर्व सब ये मिलके अभी यहाँ उन्होंने हमारे जो कपड़ा वपड़ा ये सब मशीन में डाल के धो दिया और भोजन प्रसादी भी हो रही है। और ये हमारे श्री भागवताचार्य
पोपट महाराज जी चकवे, अभी उनका विष्णु सहस्त्रनाम चल रहा है। और ये साहब ऐसे यहाँ बहुत अच्छा, एक आश्रम नहीं है, हमारा प्रेम का घरोबार है और बहुत प्रेम करते हैं लोग हम पे। नर्मदे हर, ऐसे प्रेमी लोग मिलते रहते हैं परिक्रमा में, इसलिए तो हम बार बार यही आते हैं। वो बेटी उर्मिला और ये आरती ठाकुर, उनकी बहन, छोटी के बड़ी? छोटी। छोटी। और देखो सब परिक्रमावासियों के इस मशीन में कपड़े धो के सुखा के सब दे रही है बेटी, कितनी सेवा कर रही है। ओ माँ ही हमारे लिए सेवा कर रहे हैं ऐसे लग रहा है। नर्मदे हर, ये तो आश्रम नहीं, हमारा प्रेम का घर है और बहुत अच्छी सेवा दे रहे माई। नर्मदे हर। नर्मदा मैयाच्या असीम कृपेने, पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने, सद्गुरूच्या आशीर्वादाने ओढामुक्तीच्या या चॅनलच्या माध्यमामधून हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण सानप महाराज यांच्याबरोबर आमची परिक्रमा, नर्मदा मैयाची पायी पैदल परिक्रमा चालू आहे। आणि आज या ठिकाणी आम्ही, गावाचं नाव काय आहे? माणिकपूर या ठिकाणी विजयजी ठाकूर यांच्याकडे ग्रस्ती सेवा त्यांनी आम्हाला प्रेमापोटी, महाराजांच्या प्रेमापोटी या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेण्याकरता आम्ही इथे थांबलेलो आहोत। आणि त्या निमित्तानं आजचा एक सत्संग या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत एकनाथ महाराज यांचे जे पंजोबा भानुदास महाराज यांची सुंदर अशी गवळण वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे ही या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। या असणाऱ्या गृहस्थी आमचे प्रेमाच्या आहेत। पाठीमागच्या आमच्या परिक्रमेमध्ये आम्ही यांच्याकडे आलेलो होतो, थांबलेलो होतो। सकाळी आमचा फोन झाला, ते म्हटले बाबा जेवून जा, तुमच्या संग जेवढे काही परिक्रमा असतील तर सर्वांना या ठिकाणी घेऊन या। आणि आमचे असणारे भागवताचार्य श्री पोपट महाराज चकवे अतिशय प्रेमी स्नेही, आणि आम्ही अगदी 5-10 दिवस झालेच आम्ही संघच आहेत आणि खूप चर्चा होते। छान त्यांचा स्वभाव आहे, माणसं सांभाळण्याचा स्वभाव आहे, मनमिळावू स्वभाव आहे। आणि तसे आम्ही एका संप्रदायातले आहोत, आनंद संप्रदायातले, त्याच्यामुळे आणखीन आमचं सौख्य या ठिकाणी आनंद वाढलेला आहे, सौख्य जुळलेलं आहे। तर अशा प्रकारचा हा छानसा आमचा हा माईच्या परिक्रमेमध्ये आनंद द्विगुणित झालेला आहे, जर दुग्ध शर्करा योग आलेला आहे। आणि आमचं भाग्य असं की त्यांच्या संग आमची परिक्रमा चालू आहे हे विशेष आहे, कारण त्यांचे बरेचसे शिष्यगण मला या ठिकाणी फोन करतायत, त्या माझ्या ओढामुक्तीच्या या चॅनलद्वारे त्यांच्यापर्यंत ही सर्व बातमी गेलेली आहे की बाबाजी संग तुमची परिक्रमा चालू आहे। खूप आनंद वाटला। आता बाबाजी या ठिकाणी थोडीशी गवळण या ठिकाणी आपल्यासाठी सादर करत आहेत। नर्मदे नर्मदे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे वेणू नादे गोवर्धन गाजे वेणू नादे गोवर्धन गाजे उच्च पसरोनी मयूर विराजे मज पाहता वाजती यादवराजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे नादे गोवर्धन गाजे वेणू नादे गोवर्धन गाजे ऋणचारा करू विसरली गाई व्याघ्र ठाई घाली
पक्षी कुळे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू यमुना जळ स्थिर स्थिर वाहे रवी मंडळ चालता स्तब्ध होई शिष कुर्म वराह चकित राये बाळस्तन देऊ विसरली माय वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा गे माझे नादे गोवर्धन बाजे वेणू नादे गोवर्धन बाजे ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी रुंधुन रुंधुन वाजती देव विमानी वैशोनी स्तुती गाती भानुदास फावली प्रेम भक्ती भानुदास फावली प्रेम भक्ती वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणु नादे गोवर्धन गाजे वेणु नादे गोवर्धन वा छान या ठिकाणी सुंदर गवळण झालेले नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे बस नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे 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 हर ये बहुत हमारी बेटी है, दोनों बेटी। मुझे तो खुद की बेटी नहीं, लेकिन ये मेरे दोनों बेटी मेरी है। इनके मैं तो इनको बोला विजय बाबू को, एक बेटी मुझे दे दो, एक आपको रखने दो, लेकिन वो ना बोल रहे। मुझे तो ये बेटी बहुत अच्छी लगती है ना। चलो नर्मदे हर, बहुत प्रेम करते हैं। ये अभी विजय बाबू मानिकपुर ठाकुर यहाँ मानिकपुर के हैं, और ये बेटियाँ दोनों भी अच्छी पढ़ाई करते हैं। और ये माताजी ने भी अच्छे अभी भोजन प्रसादी हमारे सब सानप महाराज ग्रुप के लिए बनवाई। 10-15 लोग थे हम, बहुत आनंद भरे। और भजिया कड़ी बनवाया और पूरी, और उसके उनके साथ चावल और दाल सब कुछ बना के अच्छा खिलवाया। सब यही सोने के लिए तैयारी कर रहे हैं, लेकिन आगे तो चलना चाहिए।
नर्मदे हर। जिंदगी भर माई सब कुटुंब को बहुत सुखी रखे, धन धान से भरे, यही हम प्रार्थना करते हैं। नर्मदे हर। अन्नदाता सुखी भो। नर्मदे नर्मदे आता माणिकपूरमधून आम्ही सर्वजण भोजन प्रसादी घेऊन भावाचा एक सत्संग या ठिकाणी झाला छानसा, आणि हा सर्व कार्यक्रम आटोपून आम्ही इथून आता 12:45 पुढे चाललेलो आहोत परिक्रमेमध्ये समनापूरच्या दिशेने। नर्मदे हर। नर्मदे नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे नर्मदे हर। हाँ, अभी बरगांव से ये महात्मा इधर आके अपने परिक्रमा लगवाई ना कि नहीं लगवाई? नहीं, परिक्रमा एक बार हो, 2 बार हो। हाँ, तो ये परिक्रमा का ही प्रभाव है। जिसने परिक्रमा लगवाई उसको ऐसा लगता है कि हमने कोई ना कोई सेवा करना चाहिए परिक्रमावासियों की। इसलिए आप इस महात्मा ने अभी जाता डोंगरी, ये आगे जाता है रोड, 1 किलोमीटर बचता है, और इधर जो जाता है समनापुर मार्ग है, यहाँ से 3 किलोमीटर समनापुर बचता है। और अभी ये सेवा दे रहे, चाय पानी व्यवस्था, बाल भोग सब व्यवस्था दे रहे। अभी सानम महाराज ग्रुप यहाँ सब ये सेवा लिया, और अभी आगे नर्मदे हर। नर्मदे हर। आता आम्ही चालत आहोत समनापूर या गावामधून अमरपूरच्या दिशेने, आणि आता वाजलेले आहेत 4। अजून 2-1 तास चालणं होईल। पाहूया कुठपर्यंत जाणं होतं आहे ते। जय हो माई की तो चिंता काही। लिया प्रभु अभी। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आता समोर गेलेला आहे तो रोड दिंडोरी, आणि हा रोड चाललेला आहे अमरपूर, म्हणजेच घुगरी होके महाराजापूर, रामनगर असा हा मार्ग आहे। आता थोडंसं पुढे चालतोय आणि सूर्यनारायण भगवान आपल्या आश्रमाकडे चाललेले आहेत। आम्ही बी आता कुठे आश्रम आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, अन्यथा माई ने हमारी जहाँ कोई व्यवस्था कर रखी है वही जाके ठहर जाएंगे। नर्मदे हर। जिंदगी जय हो माई की तो चिंता काय।
नर्मदे राम हरे राम राम नर्मदे हर। ये गांव कौन सा है? मुकुटपुर। और आपका नाम क्या है? केशव महाराज। कृष्ण कुमार। अच्छा, तो ये कृष्ण कुमार ने हमको रात को यहाँ विश्रांति के लिए और भोजन प्रसादी सबके लिए खिलवा दिए। सानप महाराज ग्रुप अभी यहाँ भोजन प्रसादी पा रहे। और यहाँ से अमरपुर कितना 8 किलोमीटर? 10 किलोमीटर बसता है। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। बहुत शांति से पालो और भोजन कर लो सब। नर्मदे हर जिंदगी हर।